जय शेवालाल. गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात झालेली आहे आता आणि आमचं सकाळी सकाळी चालू आहे हे साफसफाई. कारण सकाळचा व्हिडिओ मी आता रात्री सुरू करत आहे. सकाळ बस कामं आवरले आणि वाट पाहत बसलो आम्ही मिस्त्रीची की आता येतील 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 म्हणून, पण ते काही आलेच नाहीत. शेवटी आज सुट्टी घेतली त्यांनी. जे कलर करणारे आहेत ना, पेंट करणारे, तर त्यांनी सुट्टी घेतली. तर मग त्यांची वाट पाहून थकलो. मग शेवटी मी बनवला आवळ्याचा ज्यूस आणि आवळ्याचा ज्यूस बनवला आणि फ्रीजमध्ये ठेवले आहे त्याला बर्फ व्हायसाठी. मी उद्या दाखवते तुम्हाला कसं मी ते ड्रिंक घेते. आणि तुम्हाला आधीच शेअर केलं होतं तुमच्यासोबत की मी वजन कमी करत आहे म्हणून. म्हणजे प्रयत्न चालू आहे, घरच्या घरीच मी वजन कमी करत आहे माझं मी. आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल मी नंतरच्या ब्लॉगमध्ये की मी कसं वजन कमी करत आहे ते. तर आता रात्रीच्या जेवणात बनत आहे साबुदाणा खिचडी. जास्त काही कोणाला खायची नाही आहे, भूक नाही आहे, आणि सर्वांना आमच्या घरात सर्वांना साबुदाणा खिचडी आवडते. त्यामुळे मी आता बनवणार आहे साबुदाणा खिचडी आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. इथे टाकलं तेल, जिरं, आणि तेल चांगलं कडक झालं आणि त्याच्यात टाकल्या हिरव्या मिरच्या आणि बटाटा कापून टाकला, धुवून घेतले पहिले आणि मग टाकलेला आहे बटाटा. आणि ते छान वाफ शिजू द्यायचं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, ते स्किप झालेलं आहे. आणि मीठ टाकून थोडं वाफेवर होऊ दिलं आणि मग त्याच्यावर टाकला साबुदाणा टाकला. आणि साबुदाणा टाकल्यानंतर त्याच्यात टाकला शेंगदाण्याचं कूट. आणि ही खिचडी आमच्या घरात सर्वांना खूप आवडते. या आवडीनं सर्वजणं खातात. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि एकदा ट्राय करून पहा. ही खिचडी नक्की तुम्हाला पण आवडेल. ही अशी उसळ या पद्धतीनं बनवली तर खरंच खूप टेस्टी आणि खूप छान लागते. एकदम आपली साधी पद्धत आहे. साध्या पद्धतीनं मी स्वयंपाक बनवते. आणि तिकडं बेसिंगमध्ये लगेच हात धुवायला लागले. आणि मी तुमच्यासोबत साधं सिंपल शेअर करते. पसारा इग्नोर करा, कारण की घरात पूर्ण पसारा होत आहे आमच्या. कारण की साफसफाई हे चालू आहे आमच्या घरामध्ये, रिनोव्हेशन म्हणून. आता ताट झाकून ठेवून दिलं आणि थोडा वेळ वाफेवर होऊ दिलं. आता छानपैकी त्याच्यावर टाकला सांबार आणि सांबार टाकून त्याला थोडंसं परतवलं आणि आपली तयार होते मग आपली साबुदाणा खिचडी. आता आपली तयार होते खिचडी आणि खायला एकदम छान होते. कशी दिसते भिंत? इकडे पण लावली आहे आणि या भिंतीला पण लावलेली आहे टाईल्स. छान दिसतंय, मला आवडलं आहे फार टाईल. ॲक्च्युली याच्यात फुलं होते, डिझाईन पण होती याच्यामध्ये, पण ते जे टाईल लावणारे आहेत ना, तर त्यांनी सांगितलं की टाईल म्हणजे फुलं दिसणार नाही, डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही तुमची, तर तुम्ही प्लेन घ्या पूर्ण. त्याच्यामुळे पूर्ण प्लेन घेतली आणि खाली ही अशी ब्लॅक आणि ही अशी टाईल. माझं आत्ताच जेवण झालं आणि तुमच्यासोबत शेअर केलंच होतं मी की साबुदाणा खिचडी बनवत आहे. तर साबुदाणा खिचडी, कोणी साबुदाणा खिचडी म्हणते, कोणी उसळ म्हणते. मी कधी उसळ म्हणते, कधी खिचडी म्हणते. दोन्ही येते माझ्या तोंडात, जे तोंडात आलं ते म्हणते. आणि आता सध्या खिचडी खाल्ली, साबुदाणा खिचडी. आता झोपायची वेळ चालू आहे आणि मी तुम्हाला सांगते आहे की थोडंसं वजन कमी करायचा विचार चालू आहे माझा. आणि उद्या म्हणजे 1-2 ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर पण करेन मी की वजन कसं कमी करते मी. माझं घरगुती वजन कमी करत आहे मी घरच्या घरीच. काही जिम नाही, काही नाही, काहीच नाही. थोडा खोकला आहे मला, इग्नोर करा. कारण की हा पा, हे बघा काय कुचिन, हा वीर आहे ना, म्हणजे एवढा कुचिनपणा करतो ना तो, असा कुचिन कामं करते तो जास्तीचं. आल्या त्याला लगेच ट्युशनवरून आला आणि लगेच मम्मी भूक लागली. तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ते मला, पण त्यापर्यंत त्यानं बंद करून टाकलं होतं त्याचं ते भूक लागली. आल्यालाच लगेच त्याला खिचडी दिली मी, तेव्हा तो शांत बसला.
हो, साबुदाणा उसळ. मी सांगितलं ना, मी कधी साबुदाणा उसळ म्हणते, कधी साबुदाणा खिचडी म्हणते. तो म्हणतोय साबुदाणा उसळ. काय रे विरा? इकडे ये ना मग. पप्पी दे मला. तो तुमच्यामुळे पप्पी दिली, नाही तर पप्पी देत नाही तो बिलकुल. घरात चल म्हणते, घरात आता ते ब्लॉग आहे ना, त्यामुळे त्याला जास्त आवडते ब्लॉगमध्ये यायला, म्हणून तो ब्लॉगमध्ये येतो. आणि मला पप्पी दिली त्यानं. ऐकी रे विरा ना. किती नाही माझं पोरगा हा. माझा शहाणा बाळ आहे हा, शहाणा बाळ. ऐका तू शहाणा बाळ. किती शहाणा बाळ आहेस तू. हो. कोणाचं शहाणा बाळ आहेस. माझा माझा शहाणा बाळ आहे तो, माझा मम्मीचं शहाणा बाळ आहे तो. मम्मीचं शहाणं बाळ आहे तो. आणि इकडे थंडी खूप आहे. थंडी म्हणजे खूपच पडत आहे. आज तर जास्तच थंडी आहे. खूप आहे थंडी आज. तर चला मग मी आता ब्लॉगिंग तुमच्यासोबत उद्या नाही तुमच्यासोबत शेअर करते मी माझा डेली रुटीन. म्हणजे तर मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करीन डाएटचं. मी घरच्या घरी वजन कसं कमी करत आहे ते. आणि जास्त काही असं खूप सारं डाएट करत नाही आहे मी, थोडं थोडं डाएट करते. आणि किती होते माझं वजन कमी ते बघूया नंतर. तर ओके, बाय.